हा जो सोफ्याचा कवर मी घेतलेला आहे तो मला आता लावायचा आहे. डीमार्टहून घेतला असेल, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये माझं बघितलं असेलच. पण मला सांगा कोणती साईड चांगली वाटते, ही ग्रेवाली म्हणजे अशी काळपट काय अशी क्रीम कलरवाली? प्रीत तुला कोणती चांगली वाटते? मला दोन्ही छान वाटतं. पिढीचा आवाज येतोय. हां, आता रात संध्याकाळ झाली ना, तिचा आवाज येणारच. कोणतं चांगलं वाटते? दोन्ही चांगलं वाटतं. फ्रेश वाटतं थोडासा. हा क्रीम कलर ना, मग क्रीम कलर टाकूया. क्रीम कलर म्हणजे असं पण घेतलं या दृष्टीने की आपले सोफ्यावर पाय वगैरे म्हणजे धुळीचे पाय वगैरे येतात ना, मग ते दिसू नये म्हणून हा टाकायचा आहे. आणि नेमका आम्ही खूप शोधत होतो आहे ना, मी ऑनलाईन पण शोधत होतो, पण डीमार्टला मिळाला. हां, 450 रुपयाला. अफोर्डेबल आहे आणि मस्त आहे. मेन म्हणजे मला याची डिझाईन सिम्पल आहे आणि कलर दोन्ही साईडला छान आहेत. कुठल्याही साईडून तुम्ही त्याला असं ठेवू शकता. आतमध्ये टाकू शकतो. आता लावतोय, प्रीतच करतोय. बरं आहे, पण धुताना पण येईल. हीच चांगली वाटते रे, फ्रेश वाटते. आणि ते जो बॉर्डर आहे ना ती पण छान आहे त्याची, मला आवडला. आणि असं बसायला सुद्धा घेऊ शकतो. जाड आहे ते, पातळ नाही आहे. कापड आहे तो, है ना. आपण पंगत बसतो ना जेवणाची, त्यावेळेला असं चटई म्हणून सुद्धा तिचा वापर करू शकतो. अंका पातळ नाही, हा जाड आहे कापड, म्हणून मला आवडला. म्हणून मी घेतला. आणि प्राईस पण त्याची जास्त नव्हती. मला घेऊया. बरं वाटते का जरा? मीच बसते आता. छान आहे, छान आहे, छान आहे. पण आधी आणायला पाहिजे होते ना. मस्त आहे. अजून आम्ही घरामध्ये इंटेरियरचं वगैरे काही काम नाही केलं. डेकोरेशन म्हणजे डेकोरच्या वस्तू सुद्धा आणल्या, जसं जसं आम्हाला जमतात, पसंत पडतात त्याच्याप्रमाणे आम्ही घेतले. नाही तर मी एवढ्या वेळ काही थांबली नसते. काही ना काही मला चालू असतंच. पण विचार केला हळूहळू सगळ्या गोष्टी करूया आणि त्याकडे विचारपूर्वक करूया. अजून भिंतीला कुठे आम्ही खिळा पण मारलेला नाही एक्स्ट्रावाला, आहे ना. नाही इथे मारलं ना. अरे हा, तो पण ती कामाची वस्तू आहे ना अशी. आल्यानंतर घरात आल्यानंतर डायरेक्ट आपण चावी तिथे अडकवू शकतो असं बोलते. तर डेकॉरसाठी असं काय अजून आम्ही केलं नाहीये. आम्ही हळूहळू विचार करून करतोय. तुम्हाला सुद्धा विचारू, तुमचे सजेशन सुद्धा घेऊ. आता आम्हाला सांगा की या भिंतीच्या पाठीमागे काय लावू आम्ही, म्हणजे कोणता फोटो फ्रेम किंवा काय लावू. तुमच्याकडे काय सजेशन असतील तर ते मला नक्की सांगा. मी त्या गोष्टीवर नक्की विचार करू. आणि आमचा सुद्धा विचार चालू आहे की या समोरच्या हॉलच्या भिंतीवर काय लावायचं. अजून त्या भिंतीवर सुद्धा लावायचं आहे. जस्ट पेंट केलंय ते पण असंच मी पिंटरेस्टवर बघितलं होतं ना, म्हणून ते केलंय. पण मला त्याच्यावर रॅक लावायचे आहेत. ज्या किचन मध्ये लावल्या होत्या ना त्या शेल्फ, त्या मला 3 शेल्फ तिथे लावायचे आहेत. आणि आर्टिफिशियल वाले ते प्लांट्स वगैरे आणायचे आहेत असं विचार आहे डोक्यामध्ये. पण तुमच्याकडे काय सजेशन असेल तर मला नक्की सांगा. तर आम्ही सारे ते डिस्कशन चालू आहे की कसं त्या कुठली भिंत आणि कुठला रूम पहिले रेडी करायला घ्यायचा, म्हणजे डेकॉर करायला घ्यायचा असा विचार करायचा. मेन म्हणजे आपले हॉलपासूनच आपण सुरुवात करू ना. पहिले येणारा माणूस पहिले आपला हॉलच बघतो, म्हणून पहिले नजर या भिंतीवर जाते. म्हणून विचार केला की या भिंतीवर असं काय लावता येईल आम्हाला, तो विचार करतोय. नेटमध्ये अजून कुठे कुठे बघतोय मी काय असेल. सध्या तर आमचा एक असा विचार आहे, एक ऑप्शन आहे आमच्याकडे की आम्हाला ह्याच्यावर मॅप लावायचा आहे. वर्ल्ड मॅप जो आहे ना तो मिळत नाही जसं हवा. जसं हवा छोटे छोटे आहेत आणि जसं आहे पण त्याची प्राइस पण खूप जास्त आहे. 15-20 हजार आहे. स्टिकर असतो ना तो वाला, म्हणजे जगाचा मॅप आहे याच्यावर, सगळं आहे त्याच्यावर आहे ना, नावं वगैरे. तसं चाललंय माझा विचार. तर बघूया कसं जमते. तुमच्याकडे काय असतील छान छान आयडियाज तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आता जरा बसलोय, प्रीत आलाय कामावर, तुझ्याशी थोडा गप्पा टप्पा करते. बाकीचं आपलं जेवण आहेच. हॅलो हॅलो, तुझ्यासाठी हॅलो घेऊन आलोय मी. काढा काढा. ओ माय गॉड, माझ्यासाठी. मग आता सर्दी मला झाली, मग तुला थोडी झाली पाहिजे ना. गरम आहे. गरम आहे का? कसला आहे काढा? पण आहे, आल्याचा काढा आहे. अरे वा, घसा बसला म्हणून बोललो म्हणून आणला की काय लगेच? अरे वा, माझं इकडं काम चालू आहे. हे जरा मेस आहे. मग आता तू पुष्पा 2 बघितलास ना, बायको फक्त बोलली फोटो काढायचा आहे. हो, मग त्याच्यासाठी त्याने एवढं केलं. आम्ही काढा देऊ शकतो ना कमी. तिला बोलले की माझा घसा बसलाय म्हणून एवढा. मग वा वा वा. तर मंडळी, पुष्पा 2 पाहिलात का तुम्ही? नक्की बघा. पाहिला असेल तर कमेंट मध्ये सांगा कसा आहे, तुम्हाला कसा वाटला. नसेल पाहिला तर आवर्जून जाऊन पहा टॉकीज मध्ये.
खूप छान आहे. छान आहे. अच्छा, म्हणून पुष्पाचा डायलॉग तरी मारलास का इथे, म्हणून तरी मला घेऊन आलास की मी त्याला बोले की माझं पण घसा जरा असा बसल्यासारखा वाटतंय, तुम्हाला काढा घेऊन आला. बायको के लिए कुछ भी करेगा साला. सगळे डायलॉग पाठ झाले त्याचे पुष्पामधले, एवढं मनापासून तो पिक्चर बघितलंय. पण छान होता, अल्लू अर्जुनची ऍक्टिंग आवडली आणि माझा श्रेयस तळपदेची डबिंग छान होती, त्याच्यामुळे हिंदी भाषा मस्त वाटली ती. आणि समजून येत आपल्या मराठी माणसाला की त्याचा आवाज आहे. येस, असं आहे. तर थोडं गरम आहे, थोडा तिथे इकडे माझं काम चालू आहे. साड्या सगळ्या काढल्यात मी. आज दिवाण तर काय बोलूच नका, ह्याच्यामध्ये सगळं माझं भरून ठेवले. बंद करते मी. पटर टाकलंय, अजून हे लावायचंय, हे नंतर कधीतरी तुम्हाला मी दाखते काय भरून ठेवलंय ते. भराभरी. आता हे काय चाललंय तुझं? आता काय चाललंय तुला, मी साड्या आहेत तुझ्याकडे. पण काय प्रॉब्लेम झाला माहितीये का, आता माझ्याकडे सगळ्या छान छान काठपदराच्या अशा म्हणजे लग्नाला वगैरे आपण लावतो ना तशावाल्या साड्या खूप झाल्यात, पण मला ना डेली वेअर साठी साड्याच नाही राहिल्यात, असं झालंय. म्हणजे आता मंडळी तुम्ही सांगा, हिला साडीवर किती वेळा पाहिलेत तुम्ही घरामध्ये? हा नाही पाहिलं, मी तेच बोलते ना की मी जास्त साडी लावत नाही. नवी साडी जुनी कशी होणार? अरे ऐक ना, तर सगळ्या माझ्याकडे ना अशा चांगल्या वाल्या साड्या आहेत. आणि जर आपल्याला कुठे बाहेर म्हणजे दुःखा ठिकाणी वगैरे जायचं झालं तर जर की नॉर्मल साडी पाहिजे ना, अशी एकदम चांगलीवाली पण साडी नको, तशा माझ्याकडे साड्याच नाहीये. तर त्यात मी बघते की काय माझ्याकडे साड्या आहेत त्या, आणि काही साड्या त्यांच्या ब्लाउजच मला होत नाहीयेत, त्या चांगल्या आहेत. आणि ह्या ज्या साड्या आहेत ना रेग्युलर घालण्यासाठी दीदीनी मम्मीनी अशा आम्हाला मॅचिंग वगैरे घेतल्या, पण त्यांचे सुद्धा मी ब्लाउजेस शिवलेत नाहीये, तशाच आहेत ते बघ. सगळं अशा वाल्या पाहिजेत रोज घालण्यासाठी, ज्या हलक्या आहेत ना एकदम. हे बघ, ही घरामध्ये वगैरे आपण अशी घालतो ना हलकी, तर मी घरामध्ये असं घालते. साडी नाही घालत, आपला ड्रेस वगैरे घालते किंवा टॉप वगैरे घालते. पण लग्न झाल्यानंतर मग असं घालावं लागतं ना साड्या. डेली वेअर साठी साड्याच नाहीत माझ्याकडे, आणि घेऊन तर त्यांचे ब्लाऊज सुद्धा शिवले. आता 10 वर्ष झाली तरी पण तू नवीनच असणार ना माझ्यासाठी, मग तुला नवीनच साड्या. अरे नाही, आणि बेसिक ब्लाऊज सुद्धा माझ्याकडे नाहीये. म्हणजे मला आई आणि दीदी कधीपासून बोलतात की गुड्डी तुझ्याकडे बेसिक ब्लाऊज हवेत, म्हणजे काळा कलरचा, लाल कलरचा, पांढऱ्या कलरचा, असं पाहिजे, म्हणजे आपण त्याच्यावर कोणतीही साडी लावता येईल. पण मी हे कधी गोष्ट लक्षातच म्हणजे ग्राह्यच धरली नाही की असं लागेल. आणि मग ऐन टायमाला घाई झाली की मग जी भेटेल ती पंचायत होते. हा तेच ना. आणि आता लगेच दीदीकडे जाऊ शकत पण नाही, दीदी तुझी साडी दे मला घालायला. आता आमचं दोघींचं ब्लाऊज वगैरे सगळं परफेक्ट होतं, पण घाई असेल तर तिच्या घरी जाऊ का दीदी मला साडी दे तुझी लावायला, असं झालं. तर मग आता मी मनावरच धरले की मला हलक्यावाल्या साड्या घ्याव्याच लागतील. चलो दादर. आणि आहेत पण यांचे ब्लाऊजच नाही मी शिवले, नुसते घेऊन ठेवलेत. आता आई हा ब्लाऊज बघत असेल तर हसत असेल, बघ पोरगी. सांगितलेलं तिला मी की ब्लाऊज घे, शिव बेसिक वाले काळ्या कलरचा वगैरे, मी नाही शिवलं. आणि आता मग बघते काय जुन्या साड्या आहेत, आणि जुन्या साड्यांचे जे ब्लाऊज आहेत ते मला होत नाहीयेत. म्हणजे खूप आधी जेव्हा मी कॉलेजला वगैरे होते ना त्यावेळेला सुद्धा मी साड्या घेऊन ठेवल्या, पण त्याचं मेजर वगैरे होतच नाही मला. मी आता ते ब्लाऊज काढले. ही साडी पण माझ्याकडे खूप जुनी आहे, ही आपणच घेतली होती ना, ही कॉटनची आहे. कॉटनची मस्त आहे. त्यावेळेला मला आवडलेली, पण हिचा सुद्धा मला ब्लाऊज होत नाहीये. ही पण सिम्पल आहे दिसायला, आहे ना. तेव्हा तू छोटी होती, आता मोठी झाली, जरा जाडी झाली. म्हणजे त्यावेळेला कॉलेजच्या वेळेला, आता किती वर्ष झाली त्याला, तर ते होत नाहीये. आणि हे असेच दीदी आणि आमचं तिघींचं कसं आहे, सगळं आम्हाला तिघींना मॅचिंग आवडतं, आईला, मला आणि दीदीला. म्हणून आम्ही साड्यांचे कलर असे वेगवेगळे घेतो, पण डिझाईन सेम. ही जी साडी आहे ना ती पण आम्ही तिघींनी घेतली होती सेम, फक्त कलर वेगवेगळे होते. त्यात दोघींनी ब्लाऊज वगैरे शिवले, पण माझी साडी अजून तशीच्या तशीच आहे, तिची घडी सुद्धा मोठी नाहीये, तसंच आहे. त्याला सुद्धा काय केलं नाही. आणि ह्याच्यावर लाल वगैरे ब्लाऊज होईल, पण असं प्लेन वाला ब्लाऊज नाहीये, असं हे चटरपटर वाला आहे. पण असं डेली घालण्यासाठी हे न रुपतं, सिम्पल पाहिजे, पण तसं पण नाही माझ्याकडे. ही सुद्धा साडी घेतलेली, ह्यातली साडी तुझ्या म्हणजे सासूआईची आणि माझ्यामध्ये सेम आहे. प्रीतच्या आईला घेतली तेव्हा मला सुद्धा घेतली होती साडी, सेम असा कलर. तर ही साडीचं अजून काहीच केलं नाही मी, अशीच हलकी घेतलेली घरात घालण्यासाठी, पण त्या साडीचं सुद्धा मी काय केलं नाही. परत दुसऱ्या म्हणजे खूप साड्या माझ्याकडे नुसतंच घेऊन ठेवले, पण त्याचं काहीच चमकीला साड्या. हे ब्लाऊज बघ, हे मावशीने घेतलेली मला साडी, पण त्याचा ब्लाऊजच शिवला नाहीये, असं आहे. कधी शिवणार? ही सुद्धा साडी आहे बघ, मस्त. त्याच्यावर निळा कलरचा ब्लाऊज पाहिजे,
निळ्या कलरचा पण नाही ब्लाऊज माझ्याकडे. साड्या लावायला आवडतात, पण ब्लाऊज शिवायला कंटाळा येतो. कंटाळा येतो का? असं झालंय माझं ते. सगळ्या साड्या जी दिसेल ना ती साडी घेते, पण ब्लाऊज शिवायलाच नाही मी टाकत. ही सुद्धा बघ शिवले तरी पण ते परफेक्ट होतीलच असं नाही. हे बघ ही सुद्धा अशी सिंपल टेलर वरती पण आहे ना, लाल कलरचं होईल, पण ते पण शिवलं नाहीये. तर ही ना बॉक्स आहे, हात बारका दिसतो साडीचा. साडीचा नाही, शराराचा आहे. शरारा घेतलेला ना? हा, ह्याच्याकडून शरारा घेतला होता ना, त्याची पिशवी आहे ती. तर त्या पिशवीमध्ये या सगळ्या साड्या टाकून ठेवल्या होत्या मी. ब्लाऊज एक पण नाही शिवल्या, सगळ्या साड्या काढते आणि पहिले ब्लाऊज शिवायला देते, नाही तर माझी खूप घाई होते. तर असं चालू आहे माझं. तरी पण लग्न समारंभ म्हणलं तर दादरचं दुकान कुठलं? तो किशोर कुमार. तिथं स्वस्त मिळतात साड्या. आपल्याला पनवेलच माहिती आहे, त्याच्या पुढे नाही गेलो आपण. वाशीला पण महागच आहेत. किशोर कुमार मध्ये जर मंडळी आपल्याला साड्यांचा बस्ता भरायचा असेल तर एकदा किशोर कुमार शॉप आहे दादर हिंदमाता साईडला. 2 शॉप आहेत, एक 1200 पर्यंत साड्या, 1500 पर्यंत साड्या असा, म्हणजे 200 पासून. आणि दुसरा शॉप आहे त्याच्यामध्ये 1500 पासूनच्या हाय लेवलच्या. म्हणजे तिथे ते काय नवरीला काय असतं घालतं, शालू. हा, शालू वगैरे 2,500-3 हजारात जर बघाल तर आपल्याकडे ते 7,000-8,000 रुपये घेतात. तर असं चालू आहे आजचा माझा प्रोग्राम की मला साड्या शिवायला टाकायचं आहे. म्हणजे ब्लाऊज मेन, म्हणजे ब्लाऊज शिवायचाच मी नेहमी कंटाळा करते. मेन म्हणजे मला टेलरकडे जायला कंटाळा येते, परत ते ब्लाऊजेस घेऊन या असं होतं. आणि आता आईकडे जाईन ना 1-2 दिवसात, तेव्हा सगळ्या साड्या घेऊन जाईन आणि तिला बोलू मला सगळे ब्लाऊज शिवून दे तूच. म्हणजे वहिनी शिव भरभर आवर चल. तेच करते. जेवण करायचंय मला अजून. पसारा काढल्या, पण पहिले बघितल्या साड्या किती आहेत काय ते. तर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आमच्या नवरा बायकोचं नोकझोक तुम्हाला बघायला आवडेल. कमेंट केलीत तर आम्हाला कळून येईल की कोण कोण तुम्ही पाहताय. त्याच्यावरून आम्हाला जरा आनंद वाटेल. रात्रीचं आपला मेन काम झालेलं आहे. भांडी घासून झालेलं आहे, बेसिंग वगैरे साफ आहे. आता किचन उद्या भेटू. सगळं शेगडी वगैरे क्लीन केली, आता नंतर ते लावीन उद्या सकाळी. तर बंद करते. झालं किचनमधलं सगळं काम. गुड नाईट. आणि जेवल्यानंतर आम्ही खातोय कप केक स्पेशल मफिन म्हणतात फ्रॉम मयुरी बेकरी अलिबाग. मला आवडतात हे वाले. नॉनव्हेजवाले आहेत पण एक नंबर आहेत, है ना बरे. आतमध्ये मस्त ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्या. येस. जेवल्यानंतर गोड लागतं आम्हाला. पहिले मेन म्हणजे ना केक खाल्यानंतर थोड्या वेळाने केसांना तेल लावते मस्त रात्री, आणि मग उद्या सगळे केस धुवेन. पण केसांना मस्त तेल लावलेलं आहे, जरा जास्तच लावलं आहे तेल. आणि मस्त वेणीसुद्धा आलेली आहे. आत्ताच केस कटिंग केलेली आहे, तरी पण परफेक्ट छोटी अशी वेणी आलेली आहे माझी. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय.